जिलेबी घरी बनवायचं म्हटलं की खूप जणांना टेन्शन येतं की हे काम खूप किचकट आहे. रात्रभर बॅटर तयार करून दह्यामध्ये मैदा भिजवून ठेवा, ते छान हलकं होईपर्यंत फेटून घ्या, या सगळ्या स्टेप्स आपल्या डोक्यात येतात. पण आजची ही जी मस्त रसभरी अशी जिलेबी आहे, फक्त आपण 10 मिनिटात तयार केली आहे, कारण याचं बॅटर आपण मिक्सरमध्ये बनवणार आहोत. तर मिक्सरमधली जिलेबी जर तुम्हाला बघायची असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स परफेक्ट जिलेबीसाठी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण जिलेबीसाठीचा पाक तयार करून घेणार आहोत. गॅसवरती कढई ठेवली आहे. याच्यामध्ये आपण 1 कप साखर घालतो आहे. कपाच्या ऐवजी तुम्ही इथे वाटीचा सुद्धा वापर करू शकता. आता 1 कप साखर आहे, त्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घालते आहे. जेवढी साखर आहे त्याच्या अर्धं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता साखर छान विरघळत आली की मग आपण याच्यामध्ये थोडासा फूड कलर घालणार आहोत. तर केशरी खाण्याचा रंग मी इथे घातलेला आहे. हवं असल्यास तुम्हाला जर कलर घालायचा नसेल, आवडत नसेल, तर इथे कलर पूर्णपणे स्किप केला तरीही चालेल. तर आता आपल्याला हा जो पाक आहे फक्त 4 ते 5 मिनटं छान 1 ते 2 वेळेस उकळी आणायची आहे. आपल्याला जिलेबीसाठीचा एकतारी वगैरे पाक नको असतो. आपल्याला फक्त हलकासा चिकट असा तेलकटसारखा हाताला फिलिंग आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. 5 मिनिटातच आपला हा पाक तयार होतो. कारण एकतारी पाक जर असेल तर मग तो जिलेबीच्या आतपर्यंत शिरत नाही. फक्त हाताला चिकट लागेल असाच पाक तयार करायचा. एक ताराची चाचणी इथे तयार करायची नाहीये. पाक बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत जिलेबीचं बॅटर तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये अर्धा कप मैदा घातलाय. त्यासाठी मी इथे 1 चमचा भरून कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे. 1.5 चमचा मी इथे दही घातलेला आहे. त्यासोबतच आपण इथे घालणार आहोत 1 चमचा भरून म्हणजे 1 टीस्पून साजूक तूप. त्यानंतर 1 चिमूटभर मी इथे फक्त खाण्याचा सोडा घातला आहे आणि हलकासा चुटकीभर असा मी याच्यामध्ये खाण्याचा रंग घातलेला आहे केशरी. त्यासोबतच आपण इथे पाव कप पाणी घातलेलं आहे आणि मस्तपैकी छान असं आपलं हे स्मूथ बॅटर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर ही जिलेबी बनवण्याची पद्धत सगळ्यात सोपी आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे. ना हाताने फेटण्याची गरज आहे, ना विस्कर किंवा ना भांडी भरवण्याची गरज आहे. एकाच मिक्सरच्या भांड्यात मस्त अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं. यापेक्षा खूप जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही. खूप जास्त पातळ जर बॅटर यापेक्षा झालं तर मग जिलेबी आपली पाक व्यवस्थितपणे सोक करणार नाही. आता आपण जिलेबी पाडण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारचं कापड किंवा साचा वापरणार नाही आहे. तर सगळ्यात सोपी आपण इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे केक डेकोरेशनसाठीची आणि त्यामध्ये आपण हे सगळं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने घालून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याच पद्धतीची हवी आहे आणि ह्यामध्ये गुठळ्या किंवा लम्स अजिबात नको आहे. आपल्याला मस्त स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता पायपिंग बॅग जी आहे त्याऐवजी तुम्ही कुठलीही प्लॅस्टिकची पिशवी, दुधाची पिशवी, कुठलीही कॅरी बॅग वापरू शकता. त्यानंतर आपण याला रबराने छान सिक्युअर करून घेतलं आहे आणि पुढून छान छोटासा कट दिला आहे. तर कट केवढं करायचं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघू शकता एवढ्या आकारातच आपण याला कट करून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवरती अशा पद्धतीची पसरट अशी कढई किंवा भांडं ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेलाची क्वांटिटी खूप जास्त कमी नको किंवा खूप जास्तही नको आणि पसरटच आपल्याला उथळ अशा पद्धतीची कढई वापरायची आहे. जे आपल्या जिलेबीचा आकार तेलात गेल्यानंतर बिघडत नाही. तर अशा पद्धतीने गरमागरम तेलामध्ये आपण हळूवारपणे पायपिंग बॅगच्या साहाय्याने एकदम सोप्या पद्धतीने आपण जलेब्या बनवू शकतो. अजिबात जलेबी बनवायला कठीण नाही आहे. बऱ्याचदा आपण विचार करतो की जलेबी घरी बनणं शक्यच नाही आहे, पण 1 ते 2 वेळेस जर प्रॅक्टिस केली तर मस्त कुरकुरीत अशी जलेबी तयार होते. लो टू मीडियम फ्लेमवरती छान मस्त सोनेरी रंगापर्यंत आपण ही जलेबी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे आणि त्यानंतर गरमागरम अशा पाकामध्ये आपल्याला फक्त 3 ते 4 मिनटं जलेबी बुडवून ठेवायची आहे. नंतर आपण काढून घेणार आहोत. तर बघू शकता आत्ताच मस्त रसिली अशी आपली ही जलेबी इथे तयार झालेली आहे. तर एवढ्याशा अर्धी वाटी मैद्यामध्ये जवळपास आपली 350 ते 400 ग्रॅमपर्यंत जिलेबी तयार होते. तर मस्त सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे. आदल्या दिवशी आपल्याला मैदा दह्यामध्ये किंवा खमीर वापरून भिजवून ठेवायचं आहे, रात्रभर बॅटर तयार करायचं आहे असं अजिबात नाही आहे. एकदम इन्स्टंट पद्धतीची अशी ही रसभरी आणि कुरकुरीत जिलेबी घरीच घरच्याच साहित्यात तयार होते. तर येत्या 26 जानेवारीला किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्त, रिपब्लिक डेच्या निमित्त तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी कशी वाटली. मंडळी, आजची जिलेबीची रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.